95 इयर्स झाले. 95 इयर्स झाले. आणि प्रत्येक आता त्यांची 75 वर्ष जुनी पालखी आपण बघणार आहोत. तर या तुम्हाला दाखवते ती कशी आहे ती. नमस्कार मित्रांनो, मी रोशन पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी एक असा गणपती बघायला चाललो आहे जिथे त्याला 95 वर्ष पूर्ण झाले आणि तिकडे ते काय ना काहीतरी स्टोरी दाखवतात. तर यावर्षी आपण बघूया की कोणती स्टोरी दाखवत आहेत ते. तर चला आता डायरेक्ट भेटतो तुम्हाला तिकडे गेल्याच्या नंतर. मी इथे आले हो, तिकडे आहे ना गणपतीची स्टोरी दाखवतात. म्हणजे काय ना काहीतरी स्टोरी असते इकडे दरवर्षी. यावर्षी बघूया काय स्टोरी आहे. तिकडे दरवर्षी नाटक असतं काय ना काहीतरी. तर यावर्षी ज्ञानेश्वर माऊलींचं आहे. सुस्वागतम सुस्वागतम. खार सार्वजनिक गणेशोत्सव मंडल यहाँ उपस्थित सभी गणेश भक्तों का हार्दिक स्वागत करते हैं. महाराष्ट्र संतों की भूमि, इसकी माटी में रचा बसा है अलौकिक आध्यात्मिक भंडार. भगवत गीता में भगवान श्री कृष्ण ने कहा है, संत मेरी जीवित आत्मा है. ऐसी है संतों की महिमा. तो आइए आज हम आपको ऐसे ही एक महान संत की कथा सुनाने जा रहे हैं जिन्होंने महज 16 वर्ष की आयु में ही ब्रह्म पद प्राप्त कर लिया था. जी हाँ, हम बात कर रहे हैं संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली की, जिन्होंने न केवल सरल भाषा में लोगों को गीता का सार समझाया, अपितु समाज में पनप रही धार्मिक विषमताओं को भी काफी हद तक दूर किया. उनकी इसी ख्याति को सुनकर 1400 वर्ष की दीर्घ आयु वाले महान तपस्वी योगेश्वर चांगदेव महाराज के मन में भी संत ज्ञानेश्वर जी से भेंट करने की उत्कंठा जगी. उन्होंने संत ज्ञानेश्वर जी को एक पत्र भेजा, किंतु दुविधावश उसे कोरा ही रखा. जब वह पत्र संत ज्ञानेश्वर जी के पास पहुंचा, तब वे अपने भ्राताश्री गुरुवर्य निवृत्ति देव, सोपान देव तथा बहन मुक्ताबाई के संग एक ऊंची पत्थर की दीवार पर बैठे वार्तालाप कर रहे थे. अरे, योगेश्वर चांगदेव महाराज का पत्र तो बिल्कुल कोरा है. देखो तो. हाँ निवृत्ति भैया, इसमें तो कुछ भी नहीं लिखा है. भला ऐसा क्यों? लाओ सोपान भैया, मुझे दिखाओ. ये तो बिल्कुल ही कोरा है. कमाल है ना. एक महान तपस्वी जिन्होंने 1400 वर्षों तक घोर तपस्या की, 42 बार स्वयं की मृत्यु को टाल दिया. ऐसे महान तपस्वी का जीवन इस पत्र की भांति कोरा का कोरा ही रहा. क्यों ज्ञानेश्वर भैया? मुझे इस पत्र का आशय विदित है मुक्ताई. योगेश्वर चांगदेव महाराज घोर तपस्वी हैं तथा उन्हें अनगिनत सिद्धियां भी प्राप्त हैं. इस पत्र के माध्यम से वे हमसे भेंट करना चाहते हैं. तो ठीक है, मैं उनके इस पत्र का उचित उत्तर लिख भेज रही हूँ. और इस प्रकार मुक्ताबाई ने प्रत्युत्तर में वही सब लिख भेजा जो उन्होंने आकलन किया था. प्रत्युत्तर पढ़कर चांगदेव महाराज क्रोधित हो उठे. ये हमारा घोर अपमान है. ज्ञान पड़ता है, इस बालक को अपने ज्ञान का अहंकार हो गया है. इसको हमें ज्ञानता नहीं, हमें अष्ट सिद्धियां प्राप्त है. चांगदेव है हम चांगदेव. अब तो कहीं से भेंट करनी होगी. जरा हम भी तो देखें कितना ज्ञानी है वो. तभी चांगदेव महाराज अपनी योग शक्ति द्वारा एक खूंखार बाघ पर आरूढ़ होकर हाथ में नाग रूपी लगाम पकड़े हुए ज्ञानेश्वर जी से भेंट करने निकल पड़े. सुना है योगेश्वर चांगदेव महाराज बाघ पर आरूढ़ होकर हमसे मिलने आ रहे हैं. किंतु बाघ पर ही आरूढ़ होकर क्यों? इसका क्या प्रयोजन निवृत्ति भैया? मानवी स्वभाव सोपान देव, योग द्वारा अपनी शक्ति का प्रदर्शन करना. योगेश्वर चांगदेव महाराज महान तपस्वी हैं, किंतु उन्हें प्राप्त अष्ट सिद्धियों का इस प्रकार मिथ्या प्रदर्शन करना उन्हें शोभा नहीं देगा. अब क्या करेंगे
ज्ञानेश्वर भैया, चांगदेव महाराज तो बाघ पर आरूढ़ होकर निकल पड़े हैं, किंतु हम इतनी दूर उनसे भेंट करने कैसे जाएंगे? चिंता न करो मुक्ताई, हम जिस दीवार पर बैठे हैं उसी को अपना वाहन बना लेते हैं। हे माते, हमें अपनी ममतामयी गोद में बैठाकर ले चलिए चांगदेव महाराज को। चमत्कार, घोर चमत्कार। ज्ञानेश्वर माउली की याचना पर वह निर्जीव दीवार तेजी से हवा में उड़ने लगी। जब चांगदेव महाराज ने ये दृश्य देखा तो उनका अहंकार नष्ट भ्रष्ट हो गया। हे संत श्रेष्ठ, हे ज्ञानेश्वर माउली, मैं तो नाहक जीवित प्राणियों पर अपना अधिकार स्थापित कर अहंकार में डूब गया था, किंतु 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 आपकी निर्जीव वस्तुओं पर भी अगाध सत्ता देखकर निस्संदेह आप ईश्वरीय अवतार है, इसकी आज मुझे प्रत्यक्ष अनुभूति हुई है। भगवान, आपने इस निर्जीव दीवार को चलाकर मुझे एहसास दिला दिया है कि जड़ वस्तुओं में भी चेतना है तथा कण कण में भगवान है। चांगदेव महाराज, आप महान तपस्वी हैं, महाज्ञानी हैं, किंतु ज्ञान का उपयोग यदि समाज प्रबोधन के लिए हो तो वो सार्थक हो जाता है, ना कि किसी से स्पर्धा करने हेतु। आपने 1400 वर्ष तपस्या की है तथा अनेक सिद्धियां प्राप्त की हैं, जिनका उपयोग समाज में फैली विषमताओं को दूर करने हेतु कीजिए तथा भटके हुओं को सन्मार्ग पर लाए। यही परमार्थवाद एक सच्चे तपस्वी की विशेषता है। हे ज्ञान के ईश्वर ज्ञानेश्वर माउली, आपके पावन उपदेश से आज मेरे ज्ञान चक्षु खुल गए। मैं धन्य हो गया प्रभु। अतिशय सुंदर अशी गोष्ट आपल्याला इकडे बघायला भेटली ज्ञानेश्वर महाराजांची। आता ही जी ज्ञानेश्वराची स्टोरी आपण बघितली, ते हे ऑपरेट करत होते। नाव काय तुमचं? गणेश पांचाळ। किती वर्षापासून करताय तुम्ही? 15 वर्ष झाले ना। अतिशय सुंदर अशी दाखवली आपल्याला स्टोरी आहे। बघू शकता तुम्ही, असं सेटअप केलंय। आणि हे जे भाऊ आहेत ते संध्याकाळी 6 ते सकाळी 4 वाजतात, कधी 3 वाजतात, तिथपर्यंत त्यांचं इकडे स्टोरी दाखवणं चालू असतं। हा त्यांचा पूजेचा गणपती आहे आणि 95 वर्ष पूर्ण झालेत यावर्षी। लवकरच 100 होणार आहे। हे भाऊ इकडे मॅनेज करतात। तुमचं नाव काय? मी अमित तळपदे। आणि आता अच्छा सरचिटणीस आहात तुम्ही। आणि किती टाइम झाले इकडे? इथे आम्हाला आता 95 इयर्स झाले। 95 इयर्स झाले। आणि प्रत्येक वर्षी वेगळी वेगळी काय ना काहीतरी चित्र असं आम्ही ठेवतो। अच्छा, त्याच्यामध्ये काहीतरी सामाजिक हे देतो उपदेश किंवा आपले जसे संतांचे ज्या स्टोरी आहेत जे हल्लीच्या जनरेशनला नाही माहिती, हां, ते आम्ही दाखवतो त्यांना। दाखवण्याचा प्रयत्न तुम्ही एक करता? करतो एक, म्हणजे त्यांना एक आयडिया पण येते काय आहे, हां, की आपले देव म्हणजे कोण होते, काय होते, त्यांची स्टोरी काय आहे ते एक सांगायचा प्रयत्न करता। म्हणजे 95 वर्ष पूर्ण झालेले आहेत गणपतीला। बघू शकता तुम्ही, शतकाकडे वाटचाल। आता त्यांची 75 वर्ष जुनी पालखी आपण बघणार आहोत। तर या तुम्हाला दाखवते ती कशी आहे ती बघा। ही त्यांची पालखी आहे, 75 वर्ष जुनी पालखी आहे। तुम्ही याच्यामधूनच घेऊन येता गणपती? आणि विसर्जन पण याच्यामधूनच होतं ना? विसर्जन ह्याच्यात नाही होत, त्यांना घेऊन जायला आम्ही ट्रॉली आहे ना, पहिल्या दिवशी अच्छा, पालखीची मिरवणूक असते। मिरवणूक असते, हां हां, त्यामध्ये 75 वर्ष गणपती आहे आणि हां, ट्रॉली आणि विसर्जन। आणि या ट्रॉलीने विसर्जन होतं। ओके, म्हणजे फक्त तुम्ही या पालखीने फक्त घेऊन येता फक्त गणपती? ओके, याच्यावर वर्ष दिलेलं आहे। त्यांच्याकडनं आम्हाला भेट मिळाली। तर बघा तुम्ही बघू शकता, एवढी जुनी पालखी आहे।
मित्रांनो, आता गणपती बघून झालेले आहेत. तर आता ही व्हिडिओ इथे संपवतो. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.